चला मंडळी, आज बनवूया पोह्याची कुरडई। अगदी झटपट होणारी, कोणतीही पूर्वतयारी न करता मस्त अशी ही कुरडई तयार होते, तिप्पट फुलते। तर आवाज ऐकलात ना, अशीच कुरकुरीत कमी तेलकट ही कुरडई तुमची देखील तयार होईल। त्यासाठी घ्यायचे आहेत 2 कप पोहे। इथे मी जाड कांदा पोह्याचे पोहे घेतलेले आहेत। तुम्ही पातळ पोहे असतील तुमच्याकडे ते घेतले तरी चालतील। पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, अगदी नितळ पाणी निघेपर्यंत। मी 3 वेळा पोहे धुवून घेतले। त्यानंतर पोह्यामध्ये अगदी 2 चमचे पाणी ठेवलेलं आहे आणि आता हे पोहे झाकून 15 मिनिटांसाठी ठेवायचे आहेत, म्हणजे पोहे छान फुलून येतील, नरम होतील। तोपर्यंत इथे सोऱ्याला मी तेल लावून घेतलेलं आहे। आता बघा 15 मिनिटं झालेली आहेत। पोहे फुलून छान मोकळे-मोकळे झालेत, त्याचबरोबर नरम देखील झालेले आहेत। आता हे पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून अगदी थोडं-थोडं पाणी घालून घट्टसर अशी पेस्ट याची बनवून घ्यायची। त्यानंतर पुरणाच्या चाळणीने हे चाळून घ्यायचंय, म्हणजे अशा पद्धतीचा चीक आपला तयार होईल। अगदी अर्धा कप पाणी घालून हे मी वाटून घेतलंय, जास्त पाणी घालायचं नाही। आता यामध्ये मी चवीनुसार मीठ आणि पापड खार घालून व्यवस्थित मिक्स केलंय। आता हे आपल्याला सोऱ्यामध्ये भरून घ्यायचं आहे। त्यानंतर कुरडया घालून घ्यायच्या आहेत। मी दाखवलेल्या प्रमाणामध्ये 20 ते 22 कुरडया तयार होतात। बारीक असल्या कारणाने घरात देखील 2-3 दिवसात सुकतात। एक दिवस घरात आणि एक दिवस उन्हात सुकवल्यात छान अशा कुरडया तयार झाल्या। तुम्हीही बनवा, आवडल्यास फॉलो करा।